today we have to learn sum of first n terms of an AP. जी AP आहे तिचा आपल्याला पहिल्या n टर्मचं सम शिकायचं आहे. Before learning of this sum, derivation formula, sum of an AP, that derivation formula of SN, we have to learn one example. That example, that event is given in your book. That event of mathematician, great mathematician Karl Gauss. When he was student, when he was learning in school, his teacher asked to all students in his class, what will be the sum of all natural numbers from 1 to 100? 1 ते 100 या संख्यामध्ये सगळ्या संख्यांची जी बेरीज असेल ती किती आहे असं त्या ठिकाणी त्याच्या टीचरनं, कार्ल गॉस मॅथमॅटिशियन जेव्हा स्कूल मध्ये होते तेव्हा त्यांच्या टीचर्सने त्यांना विचारलं. कार्ल गॉस सॉल्व्ड इट इमिजिएटली and told answer to his teacher, that is that sum of all natural numbers from 1 to 100, that sum is 5050. ते मॅथमॅटिशियन जेव्हा कसे सांगू शकले लक्षात घ्या, तर त्यामध्ये त्याने ट्रिक दिलेली तिथं तुमच्या बुक मध्ये आहे. पहा काय केलं असेल, एकदम असं 1 2 3 4 असं 100 पर्यंत राहिला खूप मोठा टाइम लागेल. पहा 1 + 2 + 3 प्लस अँड सो ऑन असं कुठपर्यंत गेले प्लस 100 पर्यंत, राईट. आणि ह्याच नंबरला त्याने एक ट्रिक केली की आपल्याला रिव्हर्स फॉर्म मध्ये लिहिले. रिव्हर्स कसं लिहिले, मग लिहिले सुरुवातीला 100, त्याच्या बिफोर कोणता 99, त्याच्या बिफोर त्याच्या अगोदरचा कोणता 98 अँड प्लस सो ऑन लास्ट नंबर 98 नंतर 97 96 कुठपर्यंत 1. ओके. आता याची त्यांना सम केली. प्रत्येकाची सम काय चेक करू आपण. काय 100 + 1 दॅट इज 101. 99 + 2 हे काय येणार आहे 101. हे पण 98 + 3 हे सुद्धा काय येणार आहे 101. आता हे जे सम होतं लक्षात घ्या, या समला आपण फर्स्ट हे सम चेक केलं, त्याच्यानंतर एसएन हे चेक केलं. लक्षात घ्या एसएन फर्स्ट असं सम करत गेलं तर 1 to 100 मांडलं, लक्षात आलं. त्याच्यानंतर त्याला पुन्हा एसएन पुन्हा कोणतं सम केलं रिव्हर्स फॉर्म मध्ये 100 आधी 99 98 आणि असं कंटिन्यू पर्यंत +1 पर्यंत. आता ह्या दोघांची सम केली. लक्षात घ्या आता दोघांची सम कशी केली पहा. 100 प्लस आता रिव्हर्स फॉर्म मध्ये 100 + 1 101, 99 + 2 101, राईट. 98 + 3 दॅट इज आल्सो 101 आणि अशा कुठपर्यंत येईल प्लस कुठपर्यंत हे सुद्धा तुम्ही चेक करा. 100 + 1 हे सुद्धा 101, राईट. या सगळ्यांच्या ऑब्झर्वेशन मध्ये आपल्या असं लक्षात आलं की 101 सम. मग हे 1 एसएन तर बाजूला कोएफिशियंट काय असतो 1 असतो. 1 एसएन काय झालं 2 एसएन काय झाले 2 एसएन. लक्षात घ्या. मग 100 किती टाइम्स येते असं डॉट डॉट करून 101 किती टाइम्स आहे सांगा. 1 2 3 4 असं किती टाइम्स आहे 100 टाइम्स. किती टाइम्स येते किती वेळा येते 100 टाइम्स. मग इथं काय करायचं लेक्चर आणि द 2 एस एन इज इक्वल टू 101. किती वेळा आहे 101 तर किती नंबर्स आहेत टोटली 100 नंबर. तर इनटू काय करायचं बेटा 100, राईट. 100 नंबर्स. देयरफॉर 2 एस एन इज इक्वल टू 101 into 100 हे पहा 10,100. Now here is multiplication. SN see 10,100 हे मल्टिप्लिकेशन कडे काय होईल डिव्हिजन मध्ये जाईल. मग पहा बरं SN काय होतं SN इज इक्वल टू कॅल्क्युलेशन डिव्हिजन करू पहा तर हे येतं 5050. अशा फास्ट त्यानं ही मेथड आता मी तुम्हाला समजावून म्हणून डिटेल सांगितलेलं आहे. तुम्हाला डायरेक्ट त्यानं याचं मल्टिप्लिकेशन केलं 100 टाइम्स केलं आणि त्याचं हाफ केलं कारण हे दोनदा असेल. हे अशा पद्धतीने किती आले असेल ते 5050. नाउ वी हॅव टू लर्न व्हॉट इज डेरिव्हेशन ऑफ एसएन फॉर्म्युला ऑफ एन एबी. डेरिव्हेशन कसं आहे लेट इन एन एबी समजा एबी मध्ये काय a फर्स्ट टर्म a इक्वल टू फर्स्ट टर्म and b इक्वल टू
कॉमन डिफरन्स. मग ती ab कशी होईल पहा. ab इज इक्वल टू a फर्स्ट टर्म a देन पहिल्या देन a प्लस d डिफरन्स ऍड होईल देन a प्लस 2d म्हणजे ह्याच्यामध्ये पहा a प्लस 3d आणि सो ऑन. लास्ट टर्म कोणता असतो बेटा tn. तर त्या tn लाच आपण असं म्हणलं a प्लस n मायनस 1 ब्रॅकेट क्लोज d असं म्हणलं. आता लक्षात घ्या की यामध्ये तुम्हाला सम काढायचं. समचा फॉर्म्युला कसा तयार झाला बघा. आपण काय करू तर एसएन फर्स्ट एसएन तशा पद्धतीने अगोदर असेंडिंग ऑर्डर न लिहून a त्याच्यानंतर प्लस सेकंड a प्लस b हा दिला. ओके हे a हा a नंतर a प्लस b नंतर a प्लस 2d प्लस सो ऑन प्लस. आता लक्षात घ्या. आता ह्या हे लास्ट टर्म असेल मी इथे लिहिलेलं आहे कुठं a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 ब्रॅकेट क्लोज d हे लास्ट टर्म. ओके त्या लास्ट टर्मच्या बिफोर कोणतं टर्म असेल बरे इथं n मायनस 1. मग इथं याच्या अगोदरचं टर्म काढण्यासाठी काय करावं लागेल. जसं की इथं 50 च्या अगोदरचं कोणतं आहे बरं सांगा बघा 49. त्याच्या अगोदरचं कोणतं आहे 48. तर ह्याला लिहित असताना हे 50 आहे लिहिलं हे 50 याला कसं लिहिता येतं जर n - 1 च्या फॉर्म मध्ये जर लिहायचं तर 50 - 1 आणि याला कसं लिहावं लागेल 50 - 2 म्हणजे 48. तसं इथं n - 1 याच्या जसं इथं n - 1 त्याच्या अगोदरचं कोणतं घ्यावं लागेल आपल्याला n - इथं n - 1 तर आहेच बरोबर. आपल्याला काय घ्यावं लागेल इथं n - 2 याच्या n - 1 च्या अगोदरचं इथं n म्हणजे 50 n म्हणजे काय 50. मग इथं होतं n - 1 तर याच्या जागेवर 50 होतं. इथे n - 1 इथे काय घ्यावं 50 - 2 म्हणजे इथे काय घ्यावं आपल्याला n - 2 घ्यावं बरोबर. तसं इथं a राहील याला आपण स्क्वेअर ब्रॅकेट ठेवले लास्ट टर्म आहे आणि इथं स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आलेलं काय आहे लक्षात घ्या. हा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय सांगा a ला a राहील प्लस इथं n - 1 आहे तर इथं काय n - 1 च्या अगोदरचं काय आपण इथं जसं 50 - 1 त्याच्या अगोदरचं काय घेतलं आपण 50 - 2 तर इथं a प्लस n - 1 च्या प्रिवियस तसं इथं 48 इथं 49 ला 50 - 1 केला तसं इथं n - 1 तर इथं 48 ला कसं लिहावं लागेल याच्या अगोदरचं 48 आहे ना मग याच्या विरुद्ध काय लिहावं लागेल त्याला जसं 50 - 2 तर इथं काय करावं लागेल n - 2 आणि ब्रॅकेट क्लोज b. अंडरस्टँड समजण्यासाठी म्हणजे कळणार कसं तुम्हाला याच्या प्रिवियस टर्म हे आणि त्याच्यानंतरचं लास्ट. आलं लक्षात. आपण आता तुम्हाला याला सुद्धा इथं सुद्धा लिहू शकताय याच्या अगोदर जो कोणता टर्म आहे हे वरती पण लिहू शकता. कोणतं आहे याच्या अगोदर चालेला आता a प्लस n - 1 च्या अगोदर कोणतं n - 2 ब्रॅकेट क्लोज d हे होतं. आपल्याला फॉर्म्युला फॉर्मेशन मध्ये याची हेल्प होणार आहे लक्षात घ्या. आता पहा आता हे आपण कसं लिहिलं असेंडिंग ऑर्डर लिहिलं. आता याला रिव्हर्स करायचं. रिव्हर्स म्हणजे उलट लिहायचं एसेंड देअरफॉर एसेंड. आता काय करणार सांगा पहिले आपण हे लिहू a प्लस हे लास्ट टर्म होतं ते अगोदर कोणतं लिहायचं आता सांगा a प्लस इन ब्रॅकेट n - 1 ब्रॅकेट क्लोज d हे फर्स्ट टर्म लास्ट पहिले नंतर कोणतं लिहायचं आपल्याला हे लिहायचं रिव्हर्स प्लस इन स्क्वेअर ब्रॅकेट a प्लस इन ब्रॅकेट n - 2 ब्रॅकेट क्लोज d हे लिहिलं आणि असंच करत करत डॉट 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 त्याच्यानंतर आपण इथं लिहिलं शेवटचं त्याच्यानंतर सेकंड लास्ट लिहिले नंतर प्लस. आता इकडले 2 लिहिले बरोबर a प्लस b हे लिहून टाकू आणि त्याच्यानंतर आता इथं सर्वात शेवटचा लिहिला आहे नंतर त्याच्या अगोदर असं करत करत डायरेक्ट आपण पुढे आलो त्याच्यात हे नाही लिहिले कारण आपल्याला ते जास्त अवघड जाईल. शेवटचे 2 लिहू त्याचे शेवटचे याचे शेवटचे 2 आधी हे लिहिला लास्ट टर्म लिहिल्यानंतर सेकंड लास्ट. आता इकडून असं आपण लिहित असं इकडे आलो आणि रिव्हर्स करतो इथं a प्लस b लिहिला आणि आता प्लस a प्लस b थोडंसं इकडे लिहिलो म्हणजे तुम्हाला कळेल त्याच्यात काय ऍडिशन करताना सोपं आहे. इथं लिहिलं a प्लस b प्लस a आणि प्लस
आता लास्ट टाइम येतो मी ए, याला काय ब्रॅकेट एकच नंबर आहे, याला ब्रॅकेट नाही केलं तरी चालेल. चला ठीक. आता हे असं झालं. आता ऍडिशन पहा, त्याच्यात नाही का आपण 100 आणि प्लस 1 ऍडिशन केली होती, तसंच सेम या वेळेला जायचं. इथं ऍडिंग इक्वेशन बनायची, त्याची व्हर्टिकली तुम्हाला बुक मध्ये हॉरिझॉन्टली दिली, तुम्ही व्हर्टिकली सोपी जाईल. आणि जर नाही कळाली तर थोडं थोडं तुम्हाला हॉरिझॉन्टली पण सांगा. इथं 1 काय झालं इथं 2 काय झाले 2 आता लक्षात घ्या इज इक्वल टू. मला सांगा आता याचं फर्स्ट टर्म इथं लक्षात आलं, माहिती कळाली तुम्हाला सगळ्यांना? ओके. आता पहा याचं फर्स्ट टर्म कोणतं आहे ए, आणि याचं फर्स्ट टर्म कोणतं आहे आता सध्या त्याच्याकडून एवढं टर्म आहे टोटली ब्रॅकेट मध्ये. या टर्मचा आणि या टर्मचा सम करायचा. पहा बरं, हे ए आणि हे ए किती झाले 2a डायरेक्ट. हे ए आणि हे ए किती झाले 2a प्लस आणि पुढे लाईक टर्म नाही दशाला प्लस n-1 ब्रॅकेट क्लोज d. राईट, हे पहिलं सम आलं लक्षात. त्याच्यानंतर a प्लस a 2a झालं आणि हे दशाला कसं, कारण d च्या सोबतीवरती कोणतीच नाही, लाईक टर्मचे ऍडिशन करतो ना आपण सारख्या स्वरूपात आहे. a प्लस a 2a आणि as it is n-1 ब्रॅकेट क्लोज d. आता हे ऍडिशन पहा, याचं दुसरं टर्म घ्यायचं वरच्या याचं, तर खालच्या एसचं पण काय घ्यायचं दुसरंच टर्म घ्यायचं, सेकंडच टर्म घ्यायचं. लक्षात घ्या. आता हे तुम्हाला कळणार a प्लस a किती होणार आहे, इथं स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहितो 2a. हे पहा a प्लस a 2a घेतलं. आता इथं dA आणि इथं n मायनस हे कळलं तुम्हाला, a प्लस a 2a कळलं. पण इथं थोडं कन्फ्युज होतंय. इथं काय d आणि इथं काय n-2 ब्रॅकेट मध्ये नंतर d. म्हणजे याला आपण सोडू थोडं रफमध्ये. पहा काय d प्लस n-2 ब्रॅकेट क्लोज d असं सोडूया. मग पुढे पहा बरं काय येतं इज इक्वल टू मी d जसं तसं लिहिलंय प्लस. आता ह्या d याला मल्टिप्लाय करा म्हणजे सोपं जाईल. आता हे असं बेरीज करणं ऍडिशन करणं जरा अवघड होतं ना, म्हणून सोपं सांगतो. nd इथं काय आलं d into n nd minus 2d. पहा d into n dn म्हणा किंवा nd म्हणा आणि नंतर इथं 2d 2 into d 2d किंवा d into 2d. आता सोपं जाईल. मला सांगा nd हे याची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, इथं मात्र माहिती आहे 1 इथं 1d आणि हे 2d यांचं कॅल्क्युलेशन nd लिहून टाकू. आता ह्या दोघांचं लिहून टाकू चालतंय. nd आधी 2 + 3 5 3 + 2 also 5. सो nd आल्सो इथं लिहायचं nd. नंतर हे नंबरचं बघा. इथं 2d - 1d काय राहतं का इथं 1d, पण इथं साइन प्लस आहे. लक्षात घ्या हे 2d - 1d किती आलं 1d. इथं पॉझिटिव्ह इथं निगेटिव्ह बरोबर, मग निगेटिव्ह नंबरचं साइन -1d. आता ध्यानात घ्या, फार सोपं याच्या नंतरच काय होणार लक्षात घ्या. n मी इथं d कॉमन, आता ब्रॅकेटच्या सुरुवातीला पण d लिहू शकतो किंवा नंतर पण d कॉमन घेतला नंतरचं कॉमन घेतला, कारण आपल्याला नंतर पाहिजे. हा d इथं नाही लिहिलं, इथं या दोघांच्या मध्ये काय कॉमन बेटा d कॉमन. काय कॉमन इथं d, मग d आपण बाहेर घेऊ. मध्ये काय राहिलं फक्त इथे n राहिलं मायनस आणि इथं काय राहिलं फक्त 1 n-1 आणि d काय घेतलं बेटा बाहेर. यांचं सम किती आलं d प्लस n इन ब्रॅकेट n-2 ब्रॅकेट क्लोज d. याचं सम आलं n-1 ब्रॅकेट क्लोज d. आलं का लक्षात कसं याचं सम. हे पहा दुसरी टर्म याची सम आणि याची सम करायची ना आपल्याला. a 2a आणि d प्लस इन ब्रॅकेट n-2 d यांचं सम तुम्हाला इथं डायरेक्ट कळलं नसतं, पण त्याला मी एक्सपांड करून लिहिलं आणि हे आलं इथे लिहून टाकू. आता n-1 ब्रॅकेट क्लोज d हा फॉर्म्युला राईट. त्या ठिकाणी यांचं सम. आता मी पुढे इथं याच्यासोबत नाही म्हणे ते पण तेच येणार आहे, पण आपण डायरेक्ट आता इकडे हेच शिकतो. आता हे सम तर तुम्हाला माहितच आहे, a प्लस आताच केलं. आता हे का a हे सांगा बरं किती येतो a 2a काय झालं a आणि a किंवा हे 2a झालं आणि ह्या d चं d प्लस n-2d आताच केला हे सम डायरेक्ट लिहू शकतो आपण. काय आहे d प्लस n-2d आधी d लिहिलं आणि हे नंबर घ्या, हे याच्यात a मध्येच a लाईक करणार आणि हे d
इथं d चा कोएफिशियंट n - 2 आहे, इथं d चा कोएफिशियंट काय 1 आहे. बरोबर. आता ह्या 1d ना आपण कशाला म्हणजे आपलं 1d आपल्याला कशात सम करायचं ऍड करायचं n - 2 आणि फायनली त्याचं सेम ऍडिशन जसं की a + b आणि a + in bracket n - 2 फक्त हे नंबर खाली आला आणि हा नंबर इथं वरती गेला. बरोबर. तर त्याचं ऍडिशन सेमच असणार लाईक दिस. कोणताही म्हणजे दाखवलं a 2a आणि हे d + n - 2d याचं ऍडिशन किती आले तुमचं फायनली हे आले n - 1 ब्रॅकेट क्लोज d स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. आणि हे तसं माहित आहे तुम्हाला हे किती a + a 2a काय झालंय 2a प्लस आणि राहिलेलं कशाला हे हे याची ऍडिशन झाली हे लास्ट टर्म आणि ह्याचं लास्ट टर्म a 2a आणि हे राहिलेलं कशाला कसं आहे त्याचा जोडीदार असतात तसं कसं लिहून टाकलं त्याला सोबत नाही n - 1 d हे अशा पद्धतीने पहा. ऑब्झर्व दिस ऑल 1sn यांचं काय केलं तर 2sn आलं. हे ब्रॅकेट पहा 2a + in bracket n - 1d 2a + in bracket n - 1d प्लस 2a प्लस इथं a 2a आणि हे ऍडिशन की आत साइन 2a + in bracket n - 1d इथं 2a + in bracket n - 1 ब्रॅकेट क्लोज ऑल ब्रॅकेट्स आर सेम. आणि किती टाइम्स बरं आहे कोणत्या नंबरचं सम आहे तर आपण याला असं लिहू शकतो पहा 2sn = सेम नंबर आहे सेम ब्रॅकेट. आता समजा याला कसं लिहू शकतो किती टाइम्स येते किती नंबरचं सम आहे तर n मग n into that bracket कोणता ब्रॅकेट 2a + in bracket n - 1 ब्रॅकेट क्लोज d. जसं की कसं केलं माहिती आहे का सपोज 1 + 1 + 1 + 1 + 1 किती टाइम्स येते 1 2 3 4 5 तर 2 1 + 1 2 + 1 3 + 1 4 and +1 5. या समला एवढं नाव लिहिण्यापेक्षा आपण काय करू शकतो सांगा बरं बेटा 1 into 5 वन नंबर 5 टाइम्स आहे ऍडिशन मध्ये मग 1 into 5 मग याला 5 असं. तसं इथं यस येणे तर किती टाइम्स आहेत आपल्याला किती नंबरचं सम काढायचं आहे तर tn नंबरचं आहे लास्ट n टाइम्स इथं तर मग इथं n नंबर मल्टिप्लाय केलं जसं इथं 5 ने मल्टिप्लाय केलंय याला जसं की इथं 5 टाइम्स आहे 5 into 1 असं लिहिलं तसं इथं n टाइम्स मग n into that particular term n into that number 2a + in bracket n - 1 bracket close d. आता मित्रांनो लक्षात घ्या therefore sn is equal to a into 2a पण काय होणार आहे यांच्या खाली जाणार into 2 डिवाइड केला into 2 आहे ना n by 2 झालं अपॉन 2 झालं डिव्हिजन मल्टिप्लिकेशनचं डिव्हिजन n by 2 आणि पुढे काय राहिलं 2a + in bracket n - 1 bracket close d. so we got this formula. This is the derivation of SN formula of an AP. हा आपला फॉर्म्युला इथं यूज करायचा आहे. अंडरस्टँड. आणि डेरिव्हेशन कळलं. आता आपण हा फॉर्म्युला यूज करणार. हा फॉर्म्युला कसा काढला मी आता सांगितलं कसा डिराइव्ह झाला. हा फॉर्म्युला काढला. SN = काय फॉर्म्युला काढला n/2 in square bracket 2a + in bracket n - 1 bracket close d. आता लक्षात घ्या आता हा एक फॉर्म्युला फर्स्ट फॉर्म्युला आहे. एक तर हा फॉर्म्युला आपण वापरू शकतो हा फर्स्ट आहे आणि अजून एक फॉर्म्युला आहे जेव्हा आपण फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म फिक्स माहिती आपल्याला फर्स्ट टर्म माहिती आणि लास्ट टर्म माहिती त्यावेळी एक फॉर्म्युला आहे तो आपण कसा फॉर्म झाला त्या फॉर्म्युल्याने ते पाहू. Sn = n/2 in square bracket. आता हे जे 2a आहे ह्या 2a ला काय लिहू शकतो आपण a + a काय लिहू शकतो 2a ला आपण a + a या 2a ला आपण लिहिलं a + a. काय फॉर्म्युला आहे Sn = n/2 in square bracket 2a + in bracket n - 1 bracket close d square bracket close. आता हे फर्स्ट फॉर्म्युला जनरली हाच फॉर्म्युला वापरतो आणि कसा डिराइव्ह केल्यासाठी मी तुम्हाला स्वतंत्र वेळ देऊन सांगितलं. आता लक्षात घ्या याच्यावर पुन्हा एक फॉर्म्युला तयार होतो इझी फॉर्म्युला जेव्हा आपल्याला फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म फिक्स माहिती असते फर्स्ट टर्म कोणते लास्ट टर्म कोणते त्यावेळी कसा फॉर्म्युला लक्षात घ्या Sn = n/2 हे लिहिलं त्या 2a लाच काय लिहू शकतो आपण a + a 2a. लक्षात घ्या
पुढचं मी कंटिन्यू लिहितो जसं n-1 ब्रॅकेट क्लोज d. ओके, त्याच्यानंतर आता पहा s n n/2 इन स्क्वेअर ब्रॅकेट. आता हे a ला a लिहिलं मी, a ला a म्हणजे फर्स्ट टर्म, आणि इथून एवढं आठवतं का तुम्हाला कशाचं सूत्र आहे? a प्लस b ब्रॅकेट n-1 ब्रॅकेट क्लोज d. तर हे आहे tn चं सूत्र. हे कशाचं आहे? tn चं. मग याला at the place of this, which formula of this? That is the tn formula. tn is equal to a plus b bracket n minus 1 bracket क्लोज d. मग इथे काय लिहू शकतो? शॉर्टकट झालं नाही काय पहा, sn is equal to n/2. इथे a म्हणजे फर्स्ट टर्म आणि tn म्हणजे लास्ट टर्म. हे केव्हा वापरतो आपण? हे आहे सेकंड फॉर्म्युला. हे सेकंड फॉर्म्युला केव्हा वापरतो रे आपण सेकंड फॉर्म्युला? जेव्हा आपल्याला हे फर्स्ट झाला हे आणि कॉमन डिफरन्स माहित असतं. इफ वी नो केव्हा वापरतो इथे? जेव्हा आपल्याला काय माहित असतं? फॉर्म्युला a म्हणजे फर्स्ट टर्म आणि tn ला काय म्हणतो आपण इथं? लास्ट टर्म. हे जेव्हा माहित असतं आपल्याला तेव्हा आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. अंडरस्टँड? ओके, सो पॉज करा. पहा मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये फर्स्ट क्वेश्चन असा आहे, फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ एन एपी आर 6, म्हणजे a ची व्हॅल्यू 6 दिली अँड 3 रिस्पेक्टिव्हली, आणि कॉमन डिफरन्स कसं आहे? a ची 6 व्हॅल्यू, a ची किती व्हॅल्यू आहे? 6 फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स मीन्स a is equal to 6 and d is equal to 3 रिस्पेक्टिव्हली असं आहे. तर देन फाइंड S27. तर S27 काढायचं आहे. आता लक्षात घ्या, इथं तुम्हाला मी डायरेक्ट इथं सोडून दाखवतो एक एक्झाम्पल कसं असलं असतं. SN इज इक्वल टू ऍक्टिव्हिटी जेव्हा असते तेव्हा काय असतं बरं? तेव्हा ऍक्टिव्हिटी मध्ये त्या तुम्हाला काही स्टेप अशा स्किप केलेल्या असतात, टाळलेल्या असतात. तर म्हणून मग तिकडं डायरेक्ट इथं लिहून दाखवतो, मग आपण त्याच्यामध्ये लिहू. आलं लक्षात? आता मागच्या तुम्हाला अगोदर तो व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये तुम्हाला इथं हे हा पूर्ण एक ब्लँक हे फॉर्म्युला दिला गेलेला होता, त्यामुळे हा रिपीट तुम्हाला पाठवण्यात आलेला आहे. बरोबर? तर लक्षात घ्या. तर SN इज इक्वल टू काय घ्यायचं आपल्याला? फॉर्म्युलाची फर्स्ट लाईन n/2 इन स्क्वेअर ब्रॅकेट. इथं बॉक्स मध्ये काय असेल असा प्रश्न आहे, बॉक्स मध्ये प्लस इन ब्रॅकेट n-1 ब्रॅकेट क्लोज d असा आहे. तर बॉक्स मध्ये काय असेल बरं सांगा बेटा? तर इथं n/2 इन ब्रॅकेट n-1 ब्रॅकेट क्लोज d स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. तर इथं काय फॉर्म्युला त्याचा 2a काय आहे ते आताच पाहिलं का आपण फॉर्म्युला कसं येतो? SN इज इक्वल टू n/2 इन स्क्वेअर ब्रॅकेट 2a प्लस इन ब्रॅकेट n-1 ब्रॅकेट क्लोज d. तर इथं काय पाहिजे? लगेच लिहिलं काही नंतर लिहून ठेवायचं आहे. हे झालं 2a. आता हे झालं फॉर्म्युला. हे तर माहिती आहे पहिली लाईन काय असलं पाहिजे? 2a. हे मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आलं नव्हतं, हे क्वेश्चन मध्येच माझ्याकडे लिहिणं हे राहिलं होतं म्हणून मी रिपीट अपलोड केलं आहे. आलं लक्षात? आता पुढे पहा. तर नेक्स्ट लाईन आपण सॉल्व करत चालू. चला ठीक आहे. S27 मग इथं 27/2 मग पुढे काय येतं? इथं 2 into इथं into असतं 2 आणि a मध्ये मल्टिप्लिकेशन. a किती आहे सांगा बरं? इथं a आहे 6, a आहे 6 प्लस इन ब्रॅकेट n-1 म्हणजे किती? यांच्या प्लेस आहे 27, इथं मग 27 - 1 आहे. d किती आहे? तर d आहे 3. आपण कंटिन्यू याला सोडवतो. लक्षात घ्या. मग इथं 27/2 आता 2 into 6 आहे का सेकंड लाईन? इथं नाही. तर ही स्टेप स्किप केली, बऱ्याच स्टेप स्किप केल्या आहे. 2 6 12 प्लस 27 - 1 किती येणार आहे? 26 into 3. ओके, हे 27 मधून 1 गेला 26 राहतं 26 आणि इथं गुणाकार असतो मल्टिप्लिकेशन into 3. आता ध्यानात घ्या. मग तर याला बॉक्स आपल्याला 27 - 1 आणि इथं ह्या लाईनला इथं काय पाहिजे? 3 d ची व्हॅल्यू इथं काय पाहिजे? 3 पाहिजे. बघा इथं बॉक्स 27 - 1 आणि इथं 3 d च्या प्लेसला 3, तर d च्या प्लेसला काय इथं बॉक्स मध्ये 3. आलं लक्षात? थोडं लक्षात घ्या. आता 27/2 मग पहा बरं इथं ऍडिशन करणार का मल्टिप्लिकेशन अगोदर? तर मल्टिप्लिकेशन बॉटम असनुसार काय करतात? ब्रॅकेट सोडवतात, नंतर मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन पैकी एक करतात आणि फायनली ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करतात. आता लक्षात घ्या.
हे 12 मी ॲज इट इज लिहितोय. आता यांचं बघा बरं, 3 6 जा 18, टेक 8 कॅरी 1, 3 2 जा 6 and plus 1 7. ओके. आता पहायच्या नेक्स्ट लाईन. त्याच्यानंतर 27 आता इथं ही स्टेप दिली आहे बघा, ते सगळं सोडून घेऊन मग लिहायला राहिलेलं. आता यांचं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन असतं, एखादा ब्रॅकेट आणि एखादा नंबर इथं काही नसतं, म्हणजे काय असतं मल्टिप्लिकेशन, म्हणजे इंटू. आणि याचं ऍडिशन पहा बरं, 78 प्लस 12 हे किती, 8 प्लस 2 10 कॅरी 1 7 प्लस 1 8 and plus 1 9 90. येते इथं 90. आणि फायनली मग इथं काटाकाटी होते, 2 1 2 2 4 जा 8 1 राहिला, 2 5 जा 10 90 हा 45. आता लक्षात घ्या याच्यामध्ये 27 into 45 काय होतं, कारण यामध्ये इथं काटाकाटी झाली, दूर तो कॅन्सल झाली. आता फायनली काय द्यायचंय, समोर याचं उत्तर इथं लिहिलं तरी चालतं. पहा 27 into 45 हे करा मल्टिप्लिकेशन. 5 7 जा 35, टेक 5 कॅरी 3, 5 2 जा 10 and plus 3 30. मल्टिप्लिकेशन करायचं, प्लस दिलं. त्याच्यानंतर 4 7 जा 28 कॅरी 2, 4 2 जा 8 and plus 2 10, 5 plus 0 this is 0, 5 8 plus 3 11, take 1 carry 1, 1 plus 1 2 and 2 plus 0 2 2 and this one as it is 1 2 1 5 1 2 1 5. ओके. तर आता पहा ब्लँक पाहू आपण कशा कशा आहेत, हे मी रफ करतो. चला इथं 3 लिहिलं, 8 12 27 minus 1 3. त्याच्यानंतर इथं 12 तर इथं ही स्टेप टाळली डायरेक्ट आणि इथं 3 होतं. आता हे 27/2 into आता एकच बॉक्स आहे, मग कुठे घेणार बरं 27/2 नंतर इथं काय पाहिजे आपल्याला, हे तर येणार आहे का इथं एका बॉक्स मध्ये बसणार, तर 2 नंबर मध्ये इथं काय पाहिजे 90. इथं स्टेप काढा, हे रफ मध्ये इकडे पाहायचं, हे नाही इथं डायरेक्ट नाही कळालं 90, तर तुम्हाला हे सोडवल्यावर कळालं. मी आता सांगितलं इथं नाही. आता ही काटाकाटी पण इथं रफ मध्ये करून दाखवली. 2 into 45 2 into that 90 divided by 2, तर इथं डिव्हिजन किती आलं 45. मग 27 आणि 45 यांचं प्रोडक्ट इथं दाखवलेलं करून ह्या बॉक्स मध्ये डायरेक्ट लिहायचं 1250 असं प्रोडक्ट आहे, 1250. ओके. तर हे असं आहे, अंडरस्टँड. ओके. पहा क्वेश्चन काय, फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर. इव्हन संख्यामध्ये काय असतात, सम. मराठीमध्ये त्याला सम म्हणतात, समसंख्या. मग ज्याच्या युनिट प्लेसला काय असतं 0 2 4 6 8 असे युनिट प्लेसला डिजिट असतात, त्याला इव्हन नंबर म्हणतात. आता लक्षात घ्या इव्हन नंबर कसे होतात पहा, इव्हन नॅचरल नंबर्स असं लिहितो सुरुवातीला. फर्स्ट लाईन इव्हन नॅचरल numbers are even natural numbers are कोणते आहेत सांगा, even natural numbers are कोणते होतील सांगा. 2 पासून even natural number पासून कोणता आहे 2. त्यानंतर 4 6 8 आणि so on अशा, राईट. आता या एक्झाम्पल मध्ये हे एक्झाम्पल एपी चा आहे असं सांगितलंय का, नाही. आपल्याला एपी दाखवायचं आहे. यामध्ये फर्स्ट टर्म T1 काय आहे, फर्स्ट टर्म T1, फर्स्ट टर्म T1 2. सेकंड टर्म इज व्हॉट, सेकंड टर्म इज 4. लक्षात येते. थर्ड टर्म काय आहे 6 आहे. फोर्थ टर्म काय आहे 8 आहे आणि सो ऑन असा. ओके. आता आपण डिफरन्स दाखवू, दोन डिफरन्स दाखवा बाकी. सेकंड मायनस फर्स्ट टर्म, सेकंड मधून फर्स्ट टर्म सबट्रॅक्ट करायचा. मग काय होणार आहे 4 - 2 हे 2 आला. पुन्हा एक डिफरन्स दाखवू. d इज इक्वल
थर्ड मायनस सेकंड. आता काय दाखवायचं? T3 मायनस T2. 6 मायनस 4. हे काय आहे? 6 मायनस 4 2. 6 मायनस 4 किती येणार आहे? 2 येणार. मग पहा आता लिहायची गरज नाही. डिफरन्स बिटवीन टू पॉझिटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट देअरफॉर दिस इज एन इक्वेशन. ते आपल्याला 2 मार्क्सला जेव्हा क्वेश्चन येतो तेव्हा ती लाईन येतो. आता हे डिफरन्स कॉन्स्टंट दिसलो ना, दिसला गेले तर आपण काय करायचं? दिस इज एन एपी लिहायचं. दिस इज एन एपी. का? कशामुळे आपण एपी म्हणतो याला? कारण डिफरन्स कॉन्स्टंट आहे. दिस इज एन एपी. आता मित्रांनो आपल्याला काय विचारले मला सांगा? फाइंड सम ऑफ फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर. म्हणजे पहिलं फोर्थ टर्म आहे 8, थर्ड आता बघा फर्स्ट टर्म 2, सेकंड 4, थर्ड 6, फोर्थ 8, अशा किती टर्मचं काढायचंय? 123. म्हणजे याची व्हॅल्यू किती ठेवणार मग आता? we have to find sum of 123 natural numbers. म्हणजे यांची व्हॅल्यू किती ठेवावी लागेल आपल्याला? 123. now Sn is equal to n by 2 AP आहे म्हणून AP च्या Sn चा फॉर्म्युला लिहायचा. Sn is equal to n by 2 Sn is equal to n by 2 in square bracket 2a plus in bracket n minus 1 bracket close d square bracket close. आता Sn म्हणजे काय? Sn at the place of n what we have to take? 123. ओके 123. आता n ची व्हॅल्यू किती आहे? 123 दशला कसं अपॉन 2 इन स्क्वेअर ब्रॅकेट. आता इथं याच्यामध्ये 2 into a 2 into a ची व्हॅल्यू सांगा. a ची व्हॅल्यू a किंवा फर्स्ट टर्म आहे 2 तर 2 लिहू. नंतर प्लस ब्रॅकेट मध्ये या फॉर्म्युल्यानुसार चालू बरं का? Sn ला 1 S123 is equal to n ची व्हॅल्यू किती आहे? n म्हणजे 123. किती टर्मचा आपल्याला सम करायचंय? 123 समज 123 टर्म्स. पण n ची व्हॅल्यू 123 n च्या प्लेसला 123 123 अपॉन 2 नंतर 2 ला 2 पुन्हा याची व्हॅल्यू 2 प्लस n minus 1 म्हणजे काय? 123 minus 1 आणि d किती बरं? तर d आहे 2 आणि स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. पण सर आता इकडे सोडून मी नेक्स्ट स्टेप. देअरफॉर नाउ S123 is equal to आता हे तुम्हाला 123 divided by 2 आहे ना, ही पॉइंट मध्ये येईल. मला सोडवण्यापेक्षा तुम्ही पुढे याला असंच राहू द्या. पॉइंट मध्ये थोडा आवाज द्यायचा तुम्हाला, असंच राहू द्यायचं 123 आपण. तर याला पूर्ण भाग गेला असता 2 न 2 न भाग गेला असता आपण दिला असता. पण ते प्लेसला 3 येतं 04268 याच्यापैकी नाही मग याला तसंच राहू दो. आता पहा 2 2 जा 4 हे पहा हे प्रोडक्ट गुणाकार करतो. नंतर प्लस सायजेटिक्स प्लस 123 minus 1 हे सांगा बरं किती येते? 122. किती येते हे? 122. लक्षात घ्या इथं इनटू आहे. आता इनटू 2 जशाला तसं. मग 123 अपॉन 2 S123. आता इथं मला सांगा 4 plus 122 into 2. आता याच्यामध्ये पहा 4 जशाला तसं लिहिलंय आणि ह्यांचं प्रोडक्ट करणार ऍडिशन करणार का? अगोदर 4 plus 122 नाही करणार. अगोदर बॉर्डर्स काय सांगतो? फर्स्ट वी शुड कॅरी द आपण ब्रॅकेट सोडवला लागलो यांचा विचार केला. 123 minus 1 122. नंतर मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन करायचं आणि सर्वात शेवटी ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन. ऍडिशन नाही करायचं, काय करायचं? प्रोडक्ट करायचं. 4 as it is 122 plus into 2 गुणाकार करायचा. किती येते? 244 येईल. याच्या ट्वाइस 2 to the 4 2 to the 4 2 1 2. ओके असं केलं. आता पहा S123 is equal to 123 upon 2 यांचा आता इथं मल्टिप्लिकेशन असतं. काय असतं ब्रॅकेट मध्ये? काय असतं ब्रॅकेट मध्ये? इफ इन नंबर्स अँड इन ब्रॅकेट there is no sign by default. Which sign is there? Multiplication between number and bracket. If between number and bracket if there is no sign by default which sign is there? Multiplication. आणि यांचं काय होईल? 240
4 प्लस 4 248 किती होणार आहे 248. आता याला वरती डिवाइड नाही होणार आहे, क्रॉस डिव्हिजन होतं. मग पहा बरं, स्टेपलेस काटाकाटी करू आपण. S22 2 1 2 2 1 2 2 चा 4 आणि 2 4 2 4 चा 8. मग 1 2 3 into 1 2 4 यांचं प्रोडक्ट करा. फायनली आन्सर तुम्हाला भेटून जाईल S20 123 is equal to 1 2 3 into 1 2 4. लक्षात घ्या. 4 3 चा 12, take 2 carry 1, 4 2 चा 8 plus 1 9, 4 1s 4 plus 2 3 चा 6, 2 2s 4, 2 1s 2, 1 3 3, 1 2 चा 2, 1 1s 1, 2, 9 plus 6 किती आहे 15. ओके, carry 1, 4 plus 4 8 plus 1 plus 3 11 and carry 1 12. Take 2 carry 1 again. 2 plus 2 4 and plus 1 5 1 as it is 15,252. काय आन्सर आहे 15,252 हे फायनल आन्सर. ओके, हे रकमांचं प्रोडक्ट तुम्ही करू शकता बघा. टॅली हे आलं आन्सर 15,252. Therefore the sum of first 123 even natural number, the sum of word मध्ये लिहायचा हा पार्ट असतो. the sum of first 123 even natural numbers is 15,000